मस्त आणि साधी सोपी आणि चवीला एकदम भारी अशी गिलक्याची भाजी आईने बनवलेली. आईने काय केलं, कुकरमध्ये तेल टाकलं, थोडीशी राई, जिरं आणि याच्यामध्ये लसूण टाकलं. लसूण टाकल्यानंतर तिने याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर, लाल मसाला, काळा मसाला, हळद, धनिया पावडर इतकं टाकलं आणि तिने असे गिलके कापून घेतलेले होते बघा. बारीक फोडी काही केल्या नाही तिने. एका गिलक्याची तुम्ही म्हणशाल ना, तिने 2 फोडी केल्या बस. आणि मस्त असं फ्राय वगैरे करून घेतलं. फ्राय वगैरे करून झाल्यानंतर आहे ना, तिने याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर परत, कारण फोडणीमध्ये कोथिंबीर वेगळी लागते ना, अशी टाकल्यानंतर वेगळी लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मग आईने याच्यामध्ये टाकलं मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आईने काय केलं, एकदम नावाला थोडंसं पाणी टाकलं होतं बरं का. म्हणजे खूप पाण्याची काही गरज नाही आहे, अगदी नावाला, म्हणजे फक्त तळाशीच राहील ना पाणी, इतकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. खूप पाणी ॲड करायचं नाही आहे, कारण ज्यावेळेस आपण शिजवून घेणार आहे ना, म्हणजे झाकण लावणार आहे, शिजवणार आहे, त्यावेळेस हे गिलके बरोबर होऊन जातात. खूप कमी पाण्यामध्ये आणि टेस्टी लागणारी ही भाजी होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि मग पहा, एखादी किंवा 2 शिट्ट्या, एक शिट्टी झाली, दुसऱ्या शिट्टीला गॅस बंद करून द्यायचा आहे. एकच शिट्टी होऊ द्यायची आणि दुसरी शिट्टी ज्यावेळेस होते ना, म्हणजे वाफ धरते, शिट्टी होणार आहे, त्यावेळेस बंद करून द्यायची. आता इथे पहा, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. पण भाजी इथेच तयार झालेली नाही आहे, तर भाजीमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे सांगते. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडासा, अगदी एखादा चम्मच म्हणा, किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर 1.5 चम्मच एवढासाच शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये आपण घालून घेणार आहेत. म्हणजे भाजी कशी पहा, एकदम भारी लागते. नाहीतर मग पाणी पाणी एकीकडे आणि गिलकं एकीकडे असं व्हायला नको. आणि ही भाजीसुद्धा आपण थोडीशी, म्हणजे झाकण न लावता थोडीशी काय म्हणतो आपण, थोडीशी पुन्हा घट्ट होऊ द्या. झाकण लावायची काही गरज नाही आहे. आणि पहा, इथे ना मी पूर्ण रेसिपी नंतर शूट करायच्या आधी जसं मी तुम्हाला बोलली ना, की आईलाही सवय नाही की बाबा मला सांगायची की मी भाजी देते किंवा वाढते, तर अशी रेसिपी झाली.